नमस्कार. आजचा दिवस माझा. आपण 2 श्लोक ऐकलेले आहे. धर्मो रक्षति रक्षतः आणि यतो धर्मस्ततो जयः. हे 2 वाक्य बरेच लोक लावतात, ऐकतात, एकमेकांना पाठवतात. पण प्रत्यक्षात काय होतं आहे, याचा अर्थ काय आहे, मी करायला पाहिजे काय आहे आणि धर्माने सांगितलं काय आहे किंवा धर्माचरण म्हणजे काय आहे. तर याला माझ्या भाषेत मी म्हणेल धर्माची गोळी. म्हणजे साधारण मी म्हणतो ना, एखादा तुम्हाला क्रॉनिक आजार झाला की तुम्ही डॉक्टरकडे जाता. मग तो डॉक्टर काय म्हणतो, या गोळ्या 8 दिवस घ्या आणि नाही बरं वाटलं तर माझ्याकडे या. त्याला माहिती असतं की या गोळ्यांनी बरं वाटणार नाही आहे, पण तरी तो देतो. परत आपण 8 दिवस घेतो, परत तो तेच सांगतो, मग परत हे औषध बदलतो, मग ते औषध बदलतो. असं करत करत तो पेशंट पूर्ण स्वर्गात जातो. असं हे वाक्य आहे ना, 2003 पासून आपण ऐकतो आहे की आपलं राष्ट्र आलं पाहिजे म्हणून यांना मतदान करा. परत 5 वर्ष होतात, परत 4.5 वर्षापासून हा स्लोगन गाजत जातो की आपल्या लोकांना मतदान करा म्हणजे आपलं राष्ट्र येईल. परत 5 वर्ष होतात, परत तीच घटना रिपीट होत राहते. वास्तविक पाहता मला असं वाटतं की या मतदानाचा आणि राष्ट्र आपलं होण्याचा, म्हणजे धर्माचा, आपल्या धर्माचं राष्ट्र होण्याचा कुठलाही संबंध राहत नाही जास्तीत जास्त. कारण धर्माने काय सांगितलं आहे, धर्माचरण करा. बरोबर आहे ना. आता मला सांगा की तुमच्या आजूबाजूला एक माणूस आहे, धर्मो रक्षति रक्षतः म्हणजे काय हो, तुमच्यासोबत जो आचरण करतो आहे तो तुमच्याशी दुर्व्यवहार करतो आहे, तो खोटं करतो आहे, म्हणजे तो धर्म पाळतो आहे का, नाही पाळत आहे. बरोबर आहे ना. मग तो धर्माचं रक्षण होऊन राहिलं आहे का. आणि श्रीकृष्णाने किंवा ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे की ठीक आहे तो वाईट नसेल, पण त्यातला वाईट गुण काढून टाका. श्रीकृष्णाने तर सांगितलं आहे की जित्याची खोड तर मेल्याशिवाय जातच नाही. मग तुमच्या धर्माचं आचरणाचं रक्षण तो करत नाही आहे. मग 4.5-5 वर्ष तो करत नाही आहे किंवा दैनंदिन आचरणामध्ये ते होत नाही आहे. आणि नुसतं एक मत देऊन होणार आहे का, शक्य नाही आहे. अशाने तो मत देणारा स्वर्गात जाईल, पण आपलं राष्ट्र येणार नाही. कारण आपण एकमेकांच्या विरोधात खोटं करतो. ते खोटं केल्याने काय होतं, एकमेकांबद्दल द्वेष भावना निर्माण होते, प्रेम नाही निर्माण होत. तुम्ही विचार करणार, तुम्ही म्हणाल असं कसं हो, एवढं तेवढं फसवल्याने काय होतं. मला सांगा, तुम्ही सकाळपासून प्रामाणिकपणे बाहेर आहे, वावरून राहिले, सगळं करून राहिले, जेव्हा संध्याकाळी घरी आले तुम्हाला समजलं 1000 रुपयाने आपली ठोकल्या गेली, उड्या माराल का हो आनंदाने. तर पाहिजे आग मस्तकात जाईल, लगेच फोन काढाल, खटखट 4-5 फोन लावाल, नाही तर 2-4 काय कराल, लगेच त्याच्या आईवडिलांना नमस्कार कराल की नाही. मग असे जर आचरण 100 90 कोटी लोक करत आहेत, तर तुमच्या धर्माचं रक्षण होतं आहे का. मग तुमच्या धर्माची जय म्हणजे काय, याला त्याला लुटून पैसा कमवणे. येतो धर्म ततो जय म्हणजे काय, दुसऱ्याला लुटून मी पैसा कमवणे म्हणजे जय आहे का. रॉंग थिंग. म्हणून माझं म्हणणं आहे, मतदान आणि धर्म याला जोडू नका. तुमच्या धर्माचा जय करायचा असेल तर तुम्हाला भ्रष्ट आचरण सोडावंच लागेल. एकमेकांना लुटाल, फसवाल, जास्त पैसे घ्याल, खोटे धंदे कराल, नियम पाळणार नाही, तर तुमच्या धर्माची जय होणार नाही. आणि 5-5 वर्षांनी तुमच्यासाठी चॉकलेटच्या पेट्या येत राहतील की असं मतदान करा म्हणजे आपला धर्म पुढे टिकेल. ही संकल्पना 100% चुकीची आहे, असं आमचं वैयक्तिक मत आहे. जर तुम्हाला तुमचा धर्म जगवायचा असेल, धर्मो रक्षति रक्षतः, जर असं करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या धर्मातला माणूस जर तुमच्याशी खोटं करत असेल तर ते खोटं तिथेच थांबवलं पाहिजे. जर तो खोटं करून राहिला आहे तुमच्याशी, तुम्ही खोटं करताय दुसऱ्याशी, तर तुमचा धर्म टिकणे नाही. हेच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. नसेल समजलं परत मला विचारा, नाही तर परत पूर्ण ऐका.
यतो धर्मस्ततो जय जर करायचं असेल तर तुमचा धर्म टिकला पाहिजे, आणि धर्म टिकायचा असेल तर तुम्हाला एकमेकाशी धर्मानुसार वागावं लागेल. एकमेकांना फसवून लुटून शक्य नाही. जय हिंद, जय भारत.